सारंग आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि त्या गाण्याबद्दल विचार करत असतो जे पेपरात लिहिलेलं असतं की हे सावलीने का लिहिलं असेल किंवा तिच्या मनात काहीतरी आहे का. नाही, मला हा विचार करायला नको. तिने कदाचित ताराला मदत करण्यासाठी तिची असिस्टंट आहे ना म्हणून हे सगळं लिहिलं असेल. तिने लिहिलं आहे का दुसरं कोणी लिहिलं आहे हाच सगळा विचार सारंग करत असतो आणि बेचैन असतो. इकडे दुसरीकडे भैरवी जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला नको नको ते बोलत असते की माझ्या वाट्यात यायचं नाही. बघितलं ना मी तुमचे काय हाल केले ते. आणि आता एक लक्षात ठेवा, परत जर का माझ्या मुलीच्या करिअरच्या मध्ये आलात तर मी तुमचे काय हाल करीन ते बघा. मी तुम्हाला वॉर्निंग द्यायला आली आहे. परत मागच्या वेळेसारखं करू नका, नाहीतर तुम्हाला मी अशी लटकवीन ना की कोणी कुत्रंसुद्धा विचारणार नाही. खूप बोलते. इथे जगन्नाथ आणि त्याची बायको नुसतेच ऐकत असतात आणि ती तिथून निघून जाते. इथे अलका म्हणते जगन्नाथची बायको की ही खूप बोलली आहे आणि ते सुद्धा आपल्या घरात येऊन इतकं बोलली आहे ही. तेव्हा जगन्नाथ म्हणतात काळजी करू नकोस, हिला असंच बोलून दे आणि गाफील राहून दे. मग बघ काय करतो, काय करणार, इतक्या वेळात तिच्यासमोर हारला आहे तरी आपलं तेच. आणि मग म्हणतो देवा लक्ष ठेवा आणि आता मी हिला सोडणार नाही म्हणून. इथे दुसरीकडे सावली भैरवीला फोन करते हे सांगण्यासाठी की तो पेपर हरवला आहे, त्यामुळे मला काय आता समजत नाही काय करावं म्हणून. इकडे भैरवी तिच्यावरच उलटते आणि म्हणते मी तुला तो पेपर पोचवलेला, आता ती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती, तुझं कर्तव्य होतं ते नीट ठेवावं. तू अशी कशी वेंधळी, तिला बोलते. इथे सावली पण नुसती गपगुमान ऐकत असते. बोलायचं ना, त्याशिवाय मी आता गाणार नाही, मग तिची फजिती उडेल. भैरवी सावलीला म्हणते मला काय माहीत नाही, तू ते गाणं नजरेखालून घातलं असशील ना, आता आठव आणि जसं जमेल तसं बोल आणि रियाज कर. ती म्हणते पण, आणि ही फोन कट करून टाकते भैरवी. इथे सावली तिला काहीच कळत नाही काय करावं आहे म्हणून. आता ती विठ्ठलासमोर येते. तिला सावलीला पण काही कामधंदा नाही, काही झालं की विठ्ठल, काही झालं की विठ्ठल, स्वतःची चूक झाली तरी विठ्ठल. आणि म्हणते तूच आता मार्ग काढ ह्याच्यातनं. तो काय मार्ग काढणार आहे, सारखी चुका करायच्या आणि विठ्ठलाकडे यायचं. इथे सावली जे आठवेल ते शब्द गुणगुणत असते. तेवढ्यातच पाठवून अमृता वहिनी येते आणि हिला बघते अशी, तर म्हणते काय झालं, तुला काही टेन्शन आहे का. ती म्हणते नाही वहिनी. सावली अमृता वहिनीला विचारते तुम्ही इथे कशा एवढ्या रात्री. तेव्हा अमृता वहिनी म्हणते की ह्यांना जरा ॲसिडिटी झाली आहे म्हणून लिंबू पाणी करायला आली होती. तर सावली म्हणते थांबा ना मी करते. तेव्हा ती म्हणते नको मी करते म्हणून. आणि ती जातच असते. तेवढ्यात परत सावली आपल्या विचारांमध्ये मग्न असते. अमृताला वाटतं की काहीतरी चुकतं आहे, काहीतरी ती लपवती आहे, म्हणून ती म्हणते कोणी घरातलं काही बोललं आहे का तुला, खरं सांग. ती म्हणते नाही वहिनी काहीच नाही. इथे जयंती रील बनवत असते की एक बिचारी महिला, तिला घराबाहेर काढलं आणि रडारड करत असते. तेवढ्यातच तिचा नवरा येतो आणि विचारतो तू इथे काय करतेस. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना मी रील बनवते म्हणून. मग तो म्हणतो मग अशी रडते का आणि कोणी तुला काढलं आहे बाहेर. तर ती म्हणते तुम्हाला सांगितलं होतं ना हे असंच केलं तर आपल्याला पैसे मिळतात, व्ह्यूज मिळतात, आपला चॅनल सबस्क्राईब करतात. तो म्हणतो असं. तेव्हा ती म्हणते देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही काय भजन करायला गेलेलात का, कितींदा तेच सांगायचं, तुम्हाला कळत नाही का. तर तो म्हणतो मला हे पटत नाही, हे असं काहीतरी करून पैसे कमवण्याचं. तर ती म्हणते तुमच्या बहिणीला सांगा, ती पण खूप कमावू शकते, लाखात मिळतील तिला. तेव्हा तो म्हणतो नाही आम्हाला दोघांनाही ह्याच्यात काही उतरायचं नाही आणि असं काही करायचं नाही. आणि तो तिथून निघून जातो. ही म्हणते हे मूर्ख लोक, अरे बापरे हे रेकॉर्ड झालं, हे डिलीट करायला हवं, नाही तर हे लोक मला बाहेर काढतील. इथे सावली रात्रीची बसून ते गाणं आठवत असते आणि विठ्ठलाकडे बघते. आता तो काय मदत करणार आहे. ती डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करत असते तर तिला तोच प्रसंग आठवतो जेव्हा ती स्टुलावरनं पडणार असते आणि सारंग सर तिला वाचवतात. तेच डोळ्यासमोर येतं. ती म्हणते मी सारंग सरांना आठवू का, म्हणजे मला हे गाणं आठवेल म्हणून. आणि ती म्हणते मी लिहून काढते जसं जसं आठवेल तसं. म्हणून ती वही आणि पेन काढते आणि लिहायला बसते. इथे दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळीला जात असते. तेवढ्यात ती हाच विचार करत असते की मी कसं गाणं आठवू आणि जेवढं आठवतं आहे तसा रियाज कसा करू. मग तिला आठवतं की मी बाथरूममध्ये हळू आवाजात रियाज करू शकते, म्हणून ती बाथरूममध्ये जाते. इकडे सारंग बाहेर व्यायाम करत असतो आणि तेवढ्यातच त्याला तो आवाज ऐकायला येतो रियाजाचा. ही एवढे हळू गाणार होती तर त्याला बाहेरपर्यंत आवाज येतो, म्हणजे ही काय हळू गाती आहे. आणि तो त्या दिशेने जातो. बघता बघता तो किचनच्या दिशेने येतो आणि बघतो तर इथे सावली आंघोळ करून आलेली असते आणि ती तिचे केस पुसत असते ओले. तेवढ्यातच सारंग तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो सावली.
आणि तेवढ्यातच सावली आपले केस मागे करते आणि सारंगला ते लागतात आणि सगळं पाणी आणि केस त्याच्या तोंडावर. सावली त्याची माफी मागते. तो म्हणतो काही नाही, तू गात होतीस का? तेव्हा सावली क्षणभर थांबते आणि म्हणते नाही का. तर तो म्हणला की मला आवाज इथूनच येत होता गाण्याचा. तर ती तिच्या ट्रंकमधनं टेप रेकॉर्ड बाहेर काढते आणि म्हणते मी हे गाणं ह्याच्यात ऐकते म्हणून तुम्हाला कदाचित ते ऐकायला आलं असेल. तो म्हणतो असेल कदाचित. आणि तो म्हणतो हे छान आहे टेप रेकॉर्ड आणि तो तिथून जातो. इथे सावली म्हणते वाचले बाई एकदाची. सावली म्हणते वाचले. इथे दुसरीकडे ताराच्या कॉन्सर्टची न्यूज पेपरामध्ये आलेली असते. इथे जगन्नाथ ते वाचतो आणि त्याला आग लावतो. तेवढ्यातच तिकडे चहा घेऊन अलका येते त्याची बायको आणि ती म्हणते तुम्ही हे काय करताय, एवढा राग बरा नाही. तर तो म्हणतो माझ्या मुलीच्या जीवावर हे सगळं करतायत आणि त्यांना इतका माज आहे, मी सोडणार नाही त्यांना म्हणून. आणि तो रागातच त्या जळलेल्या पेपरकडे बघत असतो आणि ते फेकतो. इथे अलका म्हणते हळू, तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टीचा. इकडे सावली घराच्या बाहेर येऊन फेऱ्या मारत असते आणि म्हणते मला गाणं आठवत नाही, आता मी काय करू, विठ्ठला माझी मदत कर म्हणून. आणि तोच विचार करत असते. तेवढ्यातच तिकडे पोलिसाची गाडी येते. ती बघायला लागते तर इन्स्पेक्टर देवा. तो तिकडे येतो आणि म्हणतो हॅलो सिस्टर. आणि सावली एकदम त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते तुम्ही इकडे देवा भाऊ. तो तिच्या जवळ येतो आणि म्हणतो तू इथे काय करतेस बाहेर. ती म्हणते काही नाही, अशीच फेऱ्या मारत होती. तो म्हणतो खरं सांगतेस ना. ती म्हणते हो. तो विचारतो तुझा नवरा कुठे आहे. तर ती म्हणते आतमध्ये आहेत ते. तर देवा इन्स्पेक्टर विचारतो तुला बाहेर काढलं नाही आहे ना, नक्की ना. ती म्हणते हो नक्की, पण तुम्ही इथे कसे. तेव्हा तो म्हणतो मी तुलाच बघायला आलेलो, तू ठीक आहेस ना, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तर ती म्हणते नाही नाही, मी इथे शतपावली करत होती आणि तेवढ्यात तुम्ही आलात. तो म्हणतो अच्छा,